आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी शिरपूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात धडक दिली आहे. शिक्षण, शेती आणि सामाजिक योजनांशी संबंधित महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांना देण्यात आले. शिरपूर शहर तालुक्यातील अनेर अभयारण्यात येणाऱ्या 8 जिल्हा परिषद शाळा आजही झोपड्यांमध्ये भरत असल्याची गंभीर बाब शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. या शाळांना पर्यावरणपूरक आणि सुरक्षित इमारती तातडीने उभाराव्यात अशी मागणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2025च्या खरीप हंगामाचा पीक विमा अद्याप प्रलंबित असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पीक विम्याची रक्कम तातडीने वितरित करावी अशी मागणी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे करण्यात आली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी वाढवून देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली. वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याची विनंतीही शिष्टमंडळाने केली. याशिवाय लाडकी बहीण योजनेतील त्रुटी दूर करून लाभार्थींना न्याय मिळावा यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या सर्व विषयांचे संयुक्त निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही सादर करण्यात आले. शिक्षण, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शिरपूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. प्रतिनिधी साहेबराव पावरासह स्वराज्य न्यूज शिरपूर. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय श्री दादाजी भुसे यांच्या दालनामध्ये आज बैठक करण्यात आली आणि या सगळ्या माध्यमातून शिक्षण मंत्री त्यासाठी सकारात्मक आहे. त्यांनी तात्काळ सीओना, शिक्षण अधिकाऱ्यांशी संवाद केला. वनमंत्र्यांना सांगितलं की सगळे विभाग एकत्र येऊन काहीतरी आपण यासाठी करू शकतो का, आणि आम्ही शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री श्री दत्ता भरणे यांना निवेदन करण्यात आलं की धुळे जिल्ह्यातला जो प्रमुख पीक आहे कापसाचा पीक विमा, 52,000 कापसाचे पीक विमे घेतलेले शेतकरी आहेत, तो खरीपचा पीक विमा अजूनही 2025च्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तो पीक विमा तात्काळ मिळावा. गारपीटचे अनुदान आलेलं असून ते अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, ते तात्काळ मिळावं. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचं प्रोत्साहन सरकारने सांगितले, परंतु ते वाढीव मिळावं. आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांचा, ॲग्रीस्टॅगचा, असे विविध विषयांच्या माध्यमातून आम्ही या शेतीचे निवेदन दिले आणि या सगळ्या दोघी विषयांचं संयुक्त निवेदन उपमुख्यमंत्री आदरणीय श्री सुनेत्रा वहिनी यांनाही या दोघी विषयांचं सविस्तर संयुक्त निवेदन देऊन लाडक्या बहिणींचा जो पगार आज राज्यभरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचा पगार वगळण्यात आलेला आहे, त्या योजनेच्या लाभार्थ्यांना वगळण्यात आलाय. त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यामध्ये पण लाडक्या बहिणीच्या योजनेतील अनेक लाभार्थ्यांना वगळण्यात आलंय. ते तात्काळ केवायसी सुरू करून याच्या सगळ्या योजनेच्या लाभार्थी ज्या खरोखर ज्या महिलांना याची गरज आहे त्यांची तात्काळ त्यामध्ये नमूद करण्यात यावी, अशा सविस्तर विषयांचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे. परंतु निवेदनावर न थांबता आम्ही तर शासनाच्या मागे लागून पाठपुरावा करणारच आहोत. परंतु जेव्हा जेव्हा गरज पडेल आपल्यालाही आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आणि आपण नक्की उतरा.